मैदानात बॉल टू बॉल धावा करणंही कधी कधी कठीण जातं, असं हे मैदान आहे, अशी स्पर्धा आहे. तर खूप चांगल्या टप्प्याची हाताळणी पहिल्या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज मंदार पुन्हा एकदा सज्ज होताना. इथे मात्र कम्मालीचा त्याच पद्धतीचा, म्हणजे संगणकीय भाषेत जर म्हणायचं झालं, कॉपी आणि पेस्ट पद्धतीचा हा चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची हाताळणी इथे पाहायला मिळते. मला वाटतं गतवर्षी जर तुम्ही सेमीफायनल मॅच पाहिली असेल तर ती चेंडूत 26 धावा देखील झाला नव्हता. तो सामना होता सेमीफायनलचा, ओमकार मालाड वर्सेस दिवा डोंबिवली असा संघ. त्यामुळे या स्पर्धेचा इतिहास राहिलाय की तुम्ही 30 चेंडू 30 धावा करणं इथे फार कठीण असतं, जर तुमच्याकडे खूप चांगल्या गोलंदाजीचा अटॅक असेल तर. नक्कीच इथे मात्र मंदार तिसरा चेंडू घेऊन यावेळी मात्र खूप चांगलं सेन्सिबल क्रिकेट, खूप चांगली लवचिकता पाहायला मिळाली. मात्र आपलं खातं खोलण्यासाठी तिसऱ्या चेंडूची रोहनला मात्र वाट पाहावी लागली. एक धाव इथे डिक्लेअरच्या स्वरूपात मिळते बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेला. मंदारची खूप चांगली ॲक्युरेसी पहिल्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर पाहायला मिळाली आहे. पूर्णतः जखडून ठेवलंय फलंदाजाला. यॉर्क पद्धतीचे चेंडू टाकण्याचा त्याचा मानस दिसतोय. चौथा चेंडू असेल. इथे मात्र स्टेप आउट जरूर झालाय आणि मंदारला कुठे ना कुठे चांगला चेंडू टाकण्यापासून रोखलंय. एक वाईट धाव पाहायला मिळते, अतिरिक्त धाव पाहायला मिळते 2 या धावसंख्येवर. चौथा चेंडू असेल मंदाराचा. इथे मात्र पुन्हा एकदा थोडस लेटखटका येण्याचा प्रयत्न. चेंडू मिडल मात्र झालेला नाहीये, परंतु बॅटची एक अलगदशी कट लागलेली आहे, लेमन कट त्याला आपण म्हणू शकतो. एक धाव मिळते आणि धावसंख्येचा धाव फलक 3 या धावसंख्येवर पाहायला मिळतोय रोहन एस कडून. आता मात्र 4 चेंडूच्या प्रतीक्षेनंतर राज स्ट्राईकला येतोय. जर्सी क्रमांक 17 देईल का खतरा या सामन्यात, पाहायचंय. यावेळी मात्र पुन्हा एकदा नक्कीच इथे मात्र मंदारचा सामना करणं थोडंसं कठीण जात आहे दोन्ही फलंदाजांना, कारण वारंवार खोलवरचे टप्पे टाकण्यात मात्र इथे मंदार यशस्वी होताना दिसतोय. फार कठीण असतं खरं तर. आणि 1 टू गोचा इशारा, एक आगळा वेगळा पॅटर्न ज्याने रुजवला असा आवाज तुम्ही मैदानाच्या आतमध्ये 1 टू गोचा आवाज पंचांच्या मुखातून ऐकू शकता. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू, तदनंतर मात्र थोडस मिसफील्ड जरूर झाली होती, परंतु हर्षल तिथे खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एक अजून एक तारांकित खेळाडू, खूप चांगलं क्षेत्ररक्षण हर्षलच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिल्या षटकाची समाप्ती, तदनंतर मात्र साई गुरु कल्याण संघ जाऊन पोहोचतोय बिनगडी बाद 4 या धावसंख्येवर. खूप चांगली गोलंदाजीची हाताळणी मंदार कडून पाहायला मिळाली. तर नक्कीच हवामान खातं सांगतं की पुढचे 4 दिवस थंडीची हवा असणार आहे, परंतु माहीममध्ये आला तर ते चुकीचं ठरेल, कारण एकाच गोष्टीची हवा आहे या माहीममध्ये, ती म्हणजे माहीमच्या महाराजा चषकाची. 25 ते 28 जानेवारीपर्यंत आपण क्रिकेटचं एक भव्य दिव्य स्वरूप आपण पाहू शकता माहीमच्या नाकोडा क्रीडा मैदानात. ती ही स्पर्धा माहीमचा महाराजा चषक 2024 ची ही 14वं वर्ष. आणि अजून एक तारांकित गोलंदाज ज्याने मुंबईचं क्रिकेट गाजवलंय, अजूनही गाजवतोय, सूरज उपाध्ये दाखल झालाय या स्पर्धेतील. 2018-19चा मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार विजेता राहिलाय. त्यामुळे या मैदानाची खूप चांगली माहिती त्याच्या खांद्यावर जरूर असेल. सूरजचा पहिला चेंडू, यावेळी मात्र फलंदाजाचा फुटवर्क ओळखलंय. चेंडू असं वाटलं होतं फलंदाजाला की जलद गतीने येईल, परंतु एका फसवा चेंडू आपण त्याला म्हणू शकतो. खूप चांगला फ्लाईट आणि हलकासा टॉप स्पिन ज्याला असं आपण म्हणू शकतो, तो हा चेंडू.
निर्धाव चेंडू. इथे मात्र राज मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात, त्याच्या प्रयत्नाला मात्र यश येईल का? नक्कीच येणार आहे, कारण हर्षल इथे मात्र प्रयत्नाचा पराकष्ट करूनही त्याच्या डोक्याला दस्तकाला मस्तक देणारा फटका. बिली बावडन शैलीमधील पंच अजित निकम सरांचा हा निर्णय येतोय. हा धावा नक्कीच 6 धावा देऊन जातील साईगुरी कल्याण संघाला. धावा येत नव्हता, धावा येणं फार गरजेचं होतं आणि त्याचा शोध घेण्यात मात्र राज इथे यशस्वी झालाय. खूप सुरेख असा फटका. यावेळी मात्र त्याच पद्धतीचा चेंडू आणि खूप चांगला टप्पा ओळखलाय फलंदाज राज याने. 6 धावांशी धावफलक मात्र 10 या धावसंख्येवर आगेकूच करतोय. बघा, मोठा फटका आल्यानंतर एक खूप चांगला गोलंदाज मात्र दबावात दिसला. हीच तर क्रिकेटची खरी जादू आहे. तुम्हाला दबाव निर्माण करायचा असेल तर चांगली कामगिरी हेच त्यासाठी उत्तर असेल पाहिजे. राज पुन्हा एकदा यावेळी मात्र चेंडू टॅप झालाय आणि रेमो मंगलमूर्ती संघाचा कर्णधार त्याच्या हातात चेंडू जाऊन विसावला जातोय. 1 धाव इथे मिळणार आणि एका धावसंख्येने मात्र साईगुरू कल्याण संघ आगेकूच करणार आहे 12 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला रोहन. मात्र खूप चांगलं सेन्सिबल क्रिकेट. बघा, षटकार आलाय, वाईड आलाय, तदनंतर मात्र धावफलक हलता ठेवणं फार गरजेचं आहे या मैदानात. आणि तेच करताना जी चुकी मात्र रोहनने पहिल्या षटकात केली होती, इथे मात्र चुकीपासून मात्र नक्कीच बोध घेतोय आणि हेच क्रिकेटमध्ये फार महत्वाचं आहे. धावफलक हलता ठेवणं. 13 अशी धावसंख्या. 5वा चेंडू. यावेळी मात्र खूप सुरेख असा फटका रोहनच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. खरं तर चकवा दिला होता फलंदाजाला, परंतु क्रिकेट हा नजरेचा खेळ आहे. शेवटपर्यंत जर तुम्ही चेंडूपेक्षा मी तर म्हणेन गोलंदाजाच्या हाताकडे, मनगटाकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर खूप चांगल्या पद्धतीची तुम्ही फलंदाजी करू शकता. आणि त्याचं एक खूप चांगलं उदाहरण रोहन इथे पेश करतोय. त्याच्या बॅटमधून आता मात्र मागच्या 2 चेंडूवर खूप चांगले फटके, स्वीपचे फटके पाहायला मिळत आहेत. 14 अशी धावसंख्या. शेवटचा चेंडू. इथे मात्र कम्मालीचा रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय, परंतु धाव घ्यायची आहे जोपर्यंत पंचांचा इशारा येत नाहीये. आणि पंचांचा इशारा आलाय. 1 धावांचा. धावसंख्या मात्र 15 या धावसंख्येवर. आणि षटकाची मात्र इथे समाप्ती होते. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. साईगुरू कल्याण संघ इथे मात्र एक चांगल्या सुस्थितीत म्हणावं लागेल. कोणताही गडी न गमावता मात्र 15 धावा एक खूप चांगल्या बॉलिंग अटॅक समोर त्यांनी जमा केल्यात. त्यामुळे नक्कीच एक खूप चांगली सुरुवात म्हणावं लागेल. कारण कोणत्याही स्पर्धेचा किती बलाढ्य संघ असो, पहिल्या सामन्यात त्यांनाही जम बसवणं थोडंसं कठीण जातं. त्या दृष्टीने साईगुरू कल्याण संघाची खूप चांगली सुरुवात म्हणावी लागेल. ते मात्र या संघाचा खऱ्या अर्थाने कणा कोण असेल तर त्या खेळाडूला आपण पाहू शकता. आशिष केणी गोलंदाजीसाठी. याही खेळाडूची चर्चा मात्र गेली काही वर्ष राहिली. इथे मात्र आशिष थोडासा दबावात दिसलाय. बघा, एक षटकार मारलेला फलंदाज जर तुमच्या समोर असेल तर मोठमोठे गोलंदाज दबावात येतात. तसा हा चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक पाहायला मिळाला. चेंडू गॅप मध्ये आहे. तदनंतर मात्र हर्षल थ्रो करेपर्यंत 2 धावा घेण्याची तिथे एक नामी संधी होती. या 2 धावांनंतर मात्र धावफलक हलणार आहे. 18 या धावसंख्येवर. जर्सी क्रमांक 18 विराट कोहलीची आठवण करून देणारा अंक. ती ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र खूप सुरेख असा फटका वेट केला आणि तदनंतर मात्र फाईन लेगच्या दिशेला 1 धावांकरता. पंच अभय या मंडळाचे कार्यकर्ते आणि कमी तिथे आम्ही ही भूमिका बजावताना. आशिषचा मात्र पुढचा चेंडू. यावेळी मात्र मिस टायमिंग स्ट्रोक जरूर होता, परंतु चेंडू गॅप मध्ये होता. 1 धाव तिथे पाहायला मिळेल आणि एका धावसंख्येने मात्र धावफलक हलतोय 20 या धावसंख्येवर. या षटकामधील अजूनही मला वाटतं 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे पाहायचंय. रोहन इथे मात्र थोडासा शफल होतोय आणि कुठे ना कुठे मला असं म्हणावं वाटेल की गोलंदाजाचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते कुठे ना कुठे मिस करण्यात यशस्वी ठरतोय रोहन. शफल होत आणि तदनंतर मात्र काय कमालीचं क्षेत्ररक्षण.
आणि इथे मात्र रोहन थोडीशी चूक करतोय. त्याच पद्धतीचे त्याच दिशेला वारंवार फटके मारताना इथे मात्र ती चाल ओळखली आहे स्क्वेअर लेगच्या खेळाडूने. खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्याकडून पाहायला मिळते. डॉट चेंडू बऱ्याच अवधीनंतर. इथे मात्र खूप चांगलं सेन्सिबल क्रिकेट. चेंडू लाफ्ट केलाय, हवेत उडवलाय परंतु गॅप मध्ये आणि खूप चांगला फटक्याची हाताळणी इथे झाली आहे. अजूनही एक चेंडूचा खेळ शिल्लक असेल. धावसंख्येचा धावफलक 22 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळते. आशिष पुन्हा एकदा राज यासाठी. इथे मात्र राजची चतुराई पाहायला मिळते. ती मात्र 5 चेंडू सुरुवातीचे पाहिले तर लेग टनचा मारा, तदनंतर मात्र ऑफ टनचा मारा केलाय हे ओळखलंय राजने. यावेळी मात्र आडव्या बॅटच्या सहाय्याने खेळलेला हा फटका. इथे मात्र आशिष खूप चांगल्या चेंडूने या षटकाची सांगता करतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि साई गुरु कल्याण संघ जाऊन पोहोचतोय बिनगडी बाद 23 या धावसंख्येवर. आता ही पुढची 2 षटकं अतिशय महत्वाची आहेत कारण सुरुवात तर चांगली केली आहे परंतु शेवट गोड करावा लागणार आहे. आणि खूप चांगला म्हणजे एकेरी दुहेरी धावांचा तर संगम पाहायला मिळालाच परंतु राजने मात्र एका बाजूला आक्रमणाची धुरा सांभाळली आहे आणि दुसऱ्या बाजूला रोहन हा मात्र एकेरी धावा करत धावफलक हलता राहील याची काळजी घेतोय. खूप चांगली सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकतो कारण समोरील संघ जर बघितला खूप गेली कितीतरी वर्षांचा व्यावसायिक क्रिकेटचा अनुभव असलेले गोलंदाज होते आणि त्यांच्या गोलंदाजीवर अशी सुरुवात करणं कठीण असतं परंतु कठीण काम या 2 फलंदाजाने सोपं करून दाखवलंय. पुन्हा एकदा पहिलं यशस्वी षटक ज्याने हाताळलं होतं तो गोलंदाज मंदार दाखल झालाय. पुन्हा एकदा पाहायचंय मंदार टू रोहन. इथे पुन्हा एकदा पहिल्या षटकात जी चूक केली होती रोहनने खरं तर स्ट्रेट बॅटने खेळायचं त्याचा प्रयत्न राहिलेला नाहीये मंदारच्या विरोधात ही त्याची घोडचूक ठरली आहे. आणि तसंच काहीसा कानमंत्र देताना फलंदाज राज कारण इथे येणारा प्रत्येक डॉट चेंडू मात्र साई गुरु कल्याण संघाला दबावात टाकणारा असेल. खरंच खूप सुरेख अशी गोलंदाजी मंदार याचकडून. दुसरा चेंडू यावेळी मात्र पाहायचा आहे. पुन्हा एकदा डॉट चेंडू. या लगोपाठच्या डॉट चेंडू नंतर मात्र रोहन थोडासा दबाव दिसतोय. मंदारच्या गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल म्हणजे तो गोलंदाज नसून एक यंत्राच्या सहाय्याने जर आपण मिसाईलची दिशा सेट करतो ना तसंच काहीसं यंत्र त्याच्या हाताला लावलंय की काय. म्हणजे त्याने जवळ 8 चेंडूंचा मारा केलाय. 8च्या 8 चेंडू त्याने मला वाटतं 5व्या स्टंपवर लागलाय. म्हणजे इतकी अचूकता आणि भन्नाट वेग त्याच्या गोलंदाजीतून आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर फार कठीण आहे अशा सेम लाईन अँड लेंथवर 8च्या 8 चेंडू टाकणं आणि ती किमया केली आहे या मंदार या गोलंदाजाने. या डॉट चेंडूवर पुन्हा एकदा कमबॅक करतोय रेम्बो मंगलमूर्ती संघ असं म्हणायला काही हरकत नाहीये. तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा मंदार. यावेळी मात्र स्टेट बॅटने बघा क्रिकेटमध्ये स्टेट बॅटने खेळणं फार गरजेचं आहे. जर तुमच्याकडे कोणताही फटका खेळण्याची जर विकसित शैली नसेल तर तुम्ही जास्तीत जास्त फटके जे आहेत ते स्टेट बॅटेने खेळा. त्यामध्ये आउट होण्याचे चान्सेस तुमचे कमी होतात आणि धावा मिळण्याचे चान्सेस वाढले जातात. त्यामुळे नक्कीच इथे येणाऱ्या पुढच्या काही चेंडूवर राज आपली चूक सुधारेल. माफ करा रोहन. पुन्हा एकदा इथे मात्र खूप सुरेख असा फटका. इथे अजित निकम सर इथे मात्र बचावल्यात. तदनंतर मात्र 2 धावा घेताना राज बचावला जाणार नाहीये कारण 2 धावा घेण्याचा नाहक मोह त्याला आवारता आलेला नाहीये. आणि इथे रोहन कुठे ना कुठे धाव घेण्याचा प्रयत्न त्याने करायला पाहिजे होता कारण एका बाजूला राज एका षटकारानिशी चांगल्या लईमध्ये दिसत होता. त्याचं क्रीजवर राहणं फार गरजेचं होतं. रात्रीच्या प्रहरात या मैदानावर येऊन हाणामारी करणं फार कठीण असतं आणि एक मोठा झटका साई गुरु कल्याण संघाला बसला जातोय.
राजच्या स्वरूपात. तर त्याची जागा घेण्यासाठी मात्र जीतू दाखल झालाय. रोहनला इथे मात्र धावा घेण्याची म्हणजे धावसंख्या चांगल्या वेगाने जमवण्याची गरज आहे. पहा गडी तर त्यांचे बाद झालेले नाही आहेत, परंतु हवे असलेल्या धावा मात्र धावफलकावर झालेल्या नाही आहेत. ही एक चिंतेची बाब साई गुरु कल्याण संघाच्या दृष्टीने. मंदारने मात्र काय षटक हाताळलंय, लागोपाठचं दुसरं षटक कम्मालीचं. यावेळी मात्र मिस टायमिंग स्ट्रोक, परंतु या मैदानाची खासियत आहे झाडाला लागून हा चेंडू कधीही आत येऊ शकतो आणि तसाच असा फटका. जीवनदार तर लाभलाय, परंतु याहीपेक्षा मोठे फटके मारण्याची गरज आहे. समोरच्या दिशेला पाहायचंय. 1 to गोचा एक आवाज पुढचे 4 दिवस असाच दुभंगणार आहे याही स्पर्धेत. माहीमचा महाराजा चषक 2024च्या 14व्या पर्वात. यावेळी मात्र खूप चांगल्या चेंडूची हाताळणी केल्यानंतर मात्र बघा फलंदाज लेफ्ट हँडेड होता, टप्पा तोच होता, परंतु हा चेंडू नक्कीच वाईट असणार आहे. इथे अतिरिक्त धाव 27 अशी धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. चौथं षटक मार्गस्थ आहे. यावेळी मात्र खूप चांगला फटका बॉटम हँडचा वापर केलाय. तिथे मात्र मिडऑफच्या दिशेला चांगलं क्षेत्ररक्षण. 4 षटकांची समाप्ती. साई गुरु कल्याण संघ जाऊन पोहोचला जातोय. एक गडी बाद 28. तर मंदाराचं कौतुक करावं लागेल. 2 षटकांची हाताळणी, एक गडी जरूर त्यांनी रनआउटच्या स्वरूपात बाद केलाय, परंतु मोठी धावसंख्या उभारण्यापासून मात्र या संघाला रोखलंय आणि ती एक जमेची बाब राहिली आहे रेनबो मंगलमूर्ती संघाकरिता. हे शेवटचं षटक मात्र अतिशय महत्त्वाचं असेल दोन्ही संघाच्या दृष्टीने, कारण क्रिकेटमध्ये शेवटचं षटक सामन्याचा परिणाम हलवणारं षटक म्हणून ओळखलं जातं. एक हाणामारी, एकतर विकेट जातील किंवा धावा येतील असं हे षटक. शेवटचं षटक पहिल्या इनिंग मधील. पाहायचंय गोलंदाज नितीन दाखल होतोय. नितीन टू जीतू. इथे मात्र बॅटचे आउटसाइड एज आणि इथे मात्र धावचीच्या स्वरूपात जितूलाही तंबूचा आश्रय घ्यावा लागणार आहे. दुसरा झटका बसतोय साई गुरु कल्याण संघाला. नक्कीच जानेवारी महिना म्हटला तर एक क्रीडेचा महिना असतो. तर आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा जर उल्लेख केला तर सध्या ऑस्ट्रेलियन ओपन चालू आहे आणि भारताकरता एक खुश खबर आहे, ती म्हणजे 43 वर्षाचा रोहन बोपण्णा आज मात्र सेमीफायनल मध्ये जाऊन पोहोचलाय आणि 43व्या वर्षी वर्ल्ड नंबर 1 खेळाडू राहिलाय मिक्स मेन्स डबल मध्ये. ही नक्कीच कौतुकाची बाब आहे. त्यालाही आपण उद्याच्या ऍक्शन मध्ये पाहू शकता सेमीफायनल मध्ये. यावेळी मात्र पायाचा वेध घेते, खूप चांगल्या चेंडूची हाताळणी इथे मात्र गोलंदाज नितीन कडून आपल्याला पाहायला मिळते. लेगबायच्या स्वरूपात एक धाव मिळते. धावसंख्येचा धावफलक मात्र 29 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळेल. तर खूप चांगला टप्पा सुरुवातीच्या 2 चेंडूवर हाताळले आहेत नितीन याने. पाहायचं नवीन आलेला फलंदाज गोविंद आणि यावेळी मात्र गोविंदने खूप चांगला सेन्स वापरलाय. ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू सोडून दिलाय. एक अतिरिक्त धाव. 30 अशी धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र बॅटची थोडीशी आउटसाइड एज थ्रू दी गली रिजन मध्ये चेंडू जाऊन विसावला जाते. पंचांचा इशारा. लेगबायच्या स्वरूपात मिळणारी एक अतिरिक्त धाव. धावसंख्येचा धावफलक मात्र 31. 31 या धावसंख्येवर जाऊन पाहायला मिळतोय. 3 चेंडू अजूनही शिल्लक असतील. पाहायचे रोहन याला मात्र मोठा फटका मारता आलेला नाहीये. त्याने मोठा फटका मारण्याचा कोणताही प्रयत्न केलेला नाहीये. तर त्यालाही मला वाटतं कुठे ना कुठे कॅल्क्युलेशन त्याच्या माइंडमध्ये असेल. 30 ते 35 धावांचं. या धावा कदाचित फायटिंग टोटल असू शकेल असंच काहीसं गणित त्याच्या मनामध्ये दिसते. पाहायचंय पुन्हा एकदा गोविंद स्ट्राईक एंडला. यावेळी मात्र खूप सुरेख असा फटका थ्रू दी एक्स्ट्रा कव्हर रिजन. तिथे मात्र सूरज उपाध्याय
थोडासा चुकीच्या दिशेला थ्रो करतोय. जर स्ट्राईक एंडला जर थ्रो आला असता तर नक्कीच फलंदाज बाद झाला असता. तुर्तास 2 धावा घेण्यात गोविंदला यश मिळते आणि 2 धावांनिशी मात्र संघ जाऊन पोहोचतोय 34 या धावसंख्येवर. तर कोणत्याही गोलंदाजाने मोठ्या धावाही दिलेल्या नाही आहेत आणि आपल्या गोलंदाजीवर विकेटही घेतलेल्या नाही आहेत. दोन्हीचे दोन्ही फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद झालेले आहेत. त्यामुळे इथे कौतुक करावं लागेल सर्व फलंदाजाचं आणि गोलंदाजाचं इथे कौतुक करावं लागेल, कारण कोणताही मोठा फटका मारता आलेला नाहीये. एक षटकार वगळता यावेळी मात्र काउंटर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड पाहायला मिळतोय. एक धाव तर तिथे सहजरित्या मिळेल, दुसरी धाव तिथे मिळेल का हा एक प्रश्न होता, परंतु एकाच धावावर समाधान. तिसरा फलंदाजी धावचीच्या स्वरूपात माघारी परततोय. 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर 35 अशी धावसंख्या धावफलकावर लागली जाते आणि 36 धावांचा विजयी लक्ष्य असेल रेनबो मंगलमूर्ती संघासमोर. तर नक्कीच मी थोडीशी घेतोय विश्रांती आणि नक्कीच आपण पाहू शकता, ऐकू शकता व्हॉइस ऑफ विक्रोळी. तदनंतर मात्र गेले काही वर्षात व्हॉइस ऑफ बॉक्स क्रिकेट अशी बिरुदावली ज्याने अंगीकारली आहे, तो असा गुणी समालोचक सागर मोरेकडे मी तुम्हाला घेऊन जातोय. धन्यवाद. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद. धन्यवाद भूषणजी. स्वागत आहे सर्वांचं. आपण पाहिलं तर आज पहिला दिवस आहे क्रीडा स्पर्धेचा आणि पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं एक चांगलं आयोजन. विनंती करेल टॉस साठी आपण दोन्ही टीम्स 36 रनचं टार्गेट आहे मॅच जिंकण्याकरिता टीम. आपण पाहिलं तर रेनबो मंगलमूर्ती आजच्या दिवसातील आपण पाहिलं तरी देखील एक तेवढीच महत्वाची मॅच आहे. 36 रन करायचे आहेत. बॅटिंग साठी आपण पाहतो स्ट्राईक एंडला लास्ट इयर प्लेअर ऑफ द सिरीजचा पुरस्कार घेतला होता आणि चांगला परफॉर्मन्स केला होता आशिष किनी. लास्ट इयर देखील सिरीजचा पुरस्कार एक चांगला परफॉर्मन्स करत असताना की ज्या क्रीडा स्पर्धेमध्ये आज 36 धावांचा पल्ला गाठायचा आहे. चला टॉस साठी विक्रांत केने प्रतिष्ठान ने दत्त 11 सायन. विक्रांत केने प्रतिष्ठान डोंबिवली. आज विक्रांत केने प्रतिष्ठान यांचा संघ आहे, त्यांच्या विरुद्ध दत्त 11 सायन. दोन्ही टीम्स आपण टॉस साठी सज्ज राहायचं आहे. मुख्य व्यासपीठावर आपण टॉस साठी जायचं आहे. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर पहिली ओव्हर घेऊन जितू येत आहेत. कल्याणचे एक चांगली स्टारकास्ट आज साई गुरु कल्याण आहे. स्कोर कार्ड पाहिला तर 2 रन झाले धावफलकावरती. बॉलिंग साठी पुन्हा एकदा आपण पाहिलं तर जितू पहिलाच बॉल अगदी वळवला गेला. जितून एक चांगला स्पेल पाहिला गेला. महत्वाची मॅच आहे आणि 36 धावांचं एक टार्गेट भलं मोठं आहे. भलं मोठं मी का म्हणेल कारण की याच्या अगोदर 30-29 टार्गेट देखील या ग्राउंडवर फाईट होताना पाहिलं गेलंय. सूरज उपाध्याय आणि आशिष किनी जोडी पाडल्याची आपण पाहत एक चांगला बॉल. क्या बात आहे, अँगल बनवला. हा बॉल बाहेर काढण्याचा प्रयत्न केला गेला. गुड बॉल यार, खूप चांगला बॉल पाहायला मिळाला जितू यांच्या माध्यमातून. व्हेरिएशन पाहिजे तुमच्याकडे, लाईन लेंथ पाहिजे. आशिष देखील एक चांगले बॅटर पाहू शकतो. अगदी हा बॉल बाहेर काढण्याचा प्रयत्न केला गेला, आतमध्ये नाही आणला बॉल, बट रायटीला अगदी चांगल्या अंदाजे बॉलिंग करतात जितूने. या बॉलवर मात्र संधी निर्माण केली होती बट एक महत्वाची विकेट गमावली आहे. अभी नहीं तो कभी नहीं
हिम्मत करावी लागेल, असे रनआउट तुम्हाला काढावे लागतील, कारण की आशिष केणी लास्ट इयर सिरीज घेतली होती आणि त्याच्याकडे क्षमता आहे, त्या बॅटरकडे क्षमता आहे. अंडरआर्म ओपनचं देखील क्रिकेट खूप चांगलं खेळतात, त्यामुळे एक एक रनआउट खूप महत्त्वाची आहे. जेव्हा तुम्ही एका मोठ्या प्लॅटफॉर्मवर खेळता, एक मोठी टुर्नामेंट खेळता, तेव्हा असे रनआउट तुम्हाला काढणं गरजेचं आहे. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा जितू, हा बॉल देखील थांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेला, सिंगल रन मिळेल. हॅलो हॅलो 3 रन झाले धाव फलकावरती. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा जितू आहे. स्ट्राईक एंडला सूरज उपाध्याय हाती, एक चांगले खेळाडू आहेत मुंबईतील. हा बॉलवर देखील सन्मान देण्याचा प्रयत्न केला गेला. पहा अगदी हलका त्याने फक्त ठेवली बॅट तिकडे आणि 4 रन झाले धाव फलकावरती. 1 to go. पहिलाच दिवस या क्रीडा स्पर्धेचा माहीमचा महाराजा चषक, 14वा वर्ष अभिमानाचं आहे. 14 वर्षाची क्रिकेटची आज ही एक वेगळी परंपरा. हा बॉल देखील बॅकफुटला आले. पहिले 2-3 बॉल जितूला कुठेतरी आशिषला जितू कुठेतरी कठीण जात होता, म्हणजे कुठेतरी टर्न समजण्यामध्ये आपण पाहिलं तर जेव्हा 2-3 बॉल रीड करतो की हा बॉल कुठे बाहेर काढतोय, आतमध्ये टाकतोय, बट त्यानंतर आशिषने रीड केलं की हा एकाच दुसरा बॉल आतमध्ये टाकतोय, दुसरा बॉल बाहेर काढतोय. त्यानंतर बॅकफुट लावून चांगले पंच केले. तुमच्याकडे अभ्यास पाहिजे. जेव्हा तुम्ही आता टेनिस बॉल क्रिकेट, अंडरआर्म क्रिकेट खूप पुढे गेले. तुम्ही जर युट्यूबला एकाची बॉलरची बॉलिंग बघता, कुठल्या अँगलला बॉल बनवतो, कुठल्या आतमध्ये आणतो, कुठला बॉल कसा टाकतो, खूप महत्वाची आहे. जर तुम्ही एका बॉलरच्या अगेन्स्ट एका टुर्नामेंटला डॉट करता, पण दुसऱ्या टुर्नामेंटला परत एकदा डॉट करतात, ते चुकीचं आहे. त्यामुळे तिकडे तुम्हाला 100% देणं गरजेचं आहे. आशिषने तेच केलं. पहिले 2 बॉल आले, बॅटिंगला लागले ना, पण त्यानंतर जे बॅकफुट लावून पंच केले, याचं नाव अंडरआर्म क्रिकेट आहे. तुम्हाला अगदी कमी वेळात तुम्हाला प्रत्येकाला परफेक्ट बनावं लागतं बॉलिंगसाठी. बॉलिंगसाठी सागर येतात. 24 बॉलमध्ये 31 रन करायचे आहेत. साईगुरू कल्याणमध्ये देखील अंडरआर्म क्रिकेट खूप चांगलं आहे. कल्याण अगदी ईस्ट वेस्ट खूप मोठं आहे कल्याण, त्यामुळे प्लेयर्स पण खूप सारे आहेत. दिवा डोंबिवली कल्याण परिसरात देखील खूप चांगलं क्रिकेट आहे. शहाड आंबिवली त्या साईडला देखील एक वेगळाच क्रेज आहे. बदलापूर अंबरनाथ, संपूर्ण विविध भागातून आज खेळाडू आले आहेत. 24 बॉल 31 रन करायचे. आशिष केणीला देखील माहिती आहे की आपल्याला मात्र मॅच पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे आणि 6 रन वरती आहेत, 6-7 रन वरती आहेत, त्या कधी भरून काढतील. एका दुसरा 6 येऊ शकतो. एक 6 पहिल्या इनिंग मध्ये पण पाहिला. राजने एक चांगला 6 खेळले. या बॉलवर बॅटची मला स्वतः हलकीशी कडा घेतली. आशिष थोडे डबल माइंड झाले, मारू की नको, बट बॅटला बॉल लागलाय. येतो डॉट बॉल. 23 बॉलमध्ये 31 रन करायचे आहेत. एक महत्वाची मॅच आहे. गावदेवी स्टार्स अंधेरी संघ मात्र टॉप 8 मध्ये गेलाय. हा बॉल आपण पाहिला तर खूपच बाहेर, व्हाईट बॉल. नॅशनल स्पोर्ट्सच्या लाईव्ह चॅनलला देखील आपण पाहतोय. आज धनंजय कवाळीस होत आहेत, त्यांची पूर्ण टीम, चंदू, त्यानंतर आमचे आकाश आणि संपूर्ण आमचे कॅमेरामॅन. दत्त 11 सायन्स संघाने टॉस जिंकल्या, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला गेलाय. त्यांच्या विरुद्ध विक्रांत केरी प्रतिष्ठान, धर्मेश जोशाने एक इनॅक्शन मध्ये पाहू शकतो. महत्वाची मॅच आहे. 6 रन झाले दाफलकावरती. या बॉलवर देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल थोडासा फिरला तिकडे. सूरज उपाध्याय तिकडे क्विक आहेत. या ग्राउंडवरती 2 पण इझिली होऊ शकतो. 6 रन झालेत, 7 रन झालेत. बॉलिंगसाठी आपण परत पुन्हा एकदा गोलंदाज जेवतोय. हा बॉलवर देखील सन्मान देण्याचा प्रयत्न केला गेला. जागेवर डान्सिंग डाऊन तर मारा केला, एक स्टेप मारली तिकडे आणि हलक्या हाताने थोडे पुढे मागे केलं, पण हलक्या हाताने फक्त बॉल ठेवला. चांगला सिंगल कन्वर्ट केला. बॅट्समनच्या बॅटिंगच्या स्टाईलने देखील एक थोडा बॉलर अडचणीमध्ये जातो. 8 रन झाले दाफलकावरती. मॅच चांगली रंगतीये. माहीमचा महाराज चषक 2024 एक भव्य दिव्य असं आयोजन. आज 4 दिवस मात्र इथे सर्वांसाठी एक चांगलं, क्या बात, एक चांगला ड्राईव्ह, परफेक्ट बॉल, थोडा तिकडे बाउन्स झाला, बस चांगला बॉल अडवला तिकडे. वेल स्टॉप. विशाल तिकडे होते. चांगला बॉल, बॉलवर नजर ठेवली. यानंतर दत्त 11 सायन्स संघाने टॉस जिंकले आणि प्रथम
फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला गेला. त्यांच्या विरुद्ध असणार आहे विक्रांत केने प्रतिष्ठान. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर सागर, स्ट्राईक एंडला सूरज उपाध्याय. या बॉलवर देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेलाय. वन टू गो. पाहूयात कशा प्रकारे मात्र दुसरी मॅच ही रंगतीये. आज 6 मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात. चौथी मॅच आजच्या दिवसातील. अजूनही 2 मॅच नंतर पाहणार आहोत. या बॉलवर एक कडक फटका पाहायला मिळतो. सडक पे कडक बे धडक हवाई फायर. स्टँड अँड डिलिव्हर. जागेवरून अगदी फटका खेळले गेले पाहू शकतो. परफेक्ट. टप्प्यात आला की कार्यक्रम झालाच समजायचा. आणि समोर जो इथे बॅटिंग करतो, स्कोर पाहिलं तर तब्बल जाऊन पोहोचेल 16 रन झाले त्या फलकावरती. 16. काय फटका खेळला गेला आशिष केनी. मला लास्ट इयर का सिरीज भेटली आहे याचं प्रात्यक्षिक उदाहरण दाखवलं गेलं. सूरज उपाध्यायच्या देखील चेहऱ्यावर थोडं हास्य आहे. 6 आल्यानंतर एक थोडं दबाव निघून जातो. म्हणजे समोरच्या बॅट्समनच्या बॅटमधून जेव्हा 6 येतो तेव्हा आपला एक प्रेशर निघून जातो की आता आपल्याला आता मात्र उभं राहायचं आहे. 18 बॉल 20चं समीकरण आहे आणि या ग्राउंडवर खेळलेत. विशेष करून साऊथ मुंबईचं क्रिकेट RM रेम्बो मंगलमूर्ती खूप चांगलं खेळलेत. म्हणजे दादर त्या परिसरातलं अगदी बंद ग्राउंडचं क्रिकेट आहे. त्यामुळे बंद ग्राउंडचं क्रिकेट खूप या परिसरात वेगळं आहे. समोर 6 आहे आणि इकडे सिंगल कसा करायचा हे दक्षिण मुंबईत खूप चांगल्या प्रकारे 1 to 4चं क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने खेळलं जातं. नवाकाळसारखी क्रीडा स्पर्धा त्या परिसरातून पाहिली गेली. त्यामुळे ठाणे परिसरात देखील 1 to 4चं क्रिकेट खूप चांगलं खेळतं. या ग्राउंडवरती जो 1 to 4चं क्रिकेट जो खेळेल तो पण चांगला खेळू शकतो. कारण की आजूबाजूला इकडे सिंगल करणं म्हणजे मोठा टास्क आहे. बॉलिंगसाठी जितू येतात. कल्याणचे खेळाडू आहेत, लेफ्टी आहेत. क्या बात आहे. एक बॉलने मात्र रनने मॅच पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल. हा बॉल देखील मात्र थांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. पहा आशिष, पहिल्या ओव्हरमध्ये ह्या बॉलच्या अगेन्स्ट कुठेतरी डॉट बॉल आले. पण आता त्याला समजलं की हा बॉल प्रत्येक बॉल तो बाहेर काढतोय. त्यामुळे हे तुमच्याकडे स्टडी खूप महत्वाची आहे. चांगला बॉल पाहिला गेला पण तेवढाच चांगला फटका. वेगळ्या अंदाजामध्ये अंडरआर्म क्रिकेटमध्ये कुठल्याही प्रकारचे स्ट्रोक आपण पाहिले गेलेत. अगदी दीपूची बॅटिंग देखील दीपूचे वेगवेगळे स्ट्रोक पाहिले गेले. त्यानंतर सिंगल कसा करायचा, कसा गॅप काढायचे. स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहिलं तर सूरज उपाध्याय. या बॉलवर देखील मात्र कट करण्याचा प्रयत्न केला गेला. एक सिंगल रन मिळते तिकडे. डिक्लर झोनमध्ये स्कोर जाईल. चांगली पार्टनरशिप. आता जितूच्या मनामध्ये थोडंसं लागलं असेल की आशिषचा आपण रनआउट सोडला होता. त्याच्या बॅटमधून 6 आली. ह्या गोष्टी खूप मॅटर करतात जेव्हा तुम्ही एका व्यावसायिक टुर्नामेंटला खेळताय आणि एका मोठ्या प्लॅटफॉर्मवरती खेळताय. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. बॉल थोडा आपण पाहिलं तर बाउन्स होईल. सिंगल रन मिळेल. 20 रन झालेत. रेम्बो मंगलमूर्ती आज चांगला संघ आहे. मंगलमूर्ती रेम्बो दोन्ही संघ आज मिळून 2 नद्या एकत्रित आल्यात. या बॉलवर देखील पंच करण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि खूप चांगली स्टारकास्ट. मला असं वाटतं मोस्ट ऑफ खेळाडू वडाळ्याचेच आहेत आणि एक चांगली स्टारकास्ट घेऊन आज आलेत. 13 बॉलमध्ये 14 रनची गरज आहे. 15 रनची गरज आहे. या बॉलवर देखील सिंगल रन करण्याचा प्रयत्न केला गेलाय. थोडेसे आशिषने देखील रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहिलं गेलं. समीकरणाला आता 12 बॉलमध्ये मॅच जिंकण्याकरिता 12 बॉलमध्ये 14 रन करायचे आहेत. मॅच आली आहे. रेम्बो मंगलमूर्ती वडाळा संघाकडे एक चांगली बॅटिंग करत असताना आशिष आणि त्या सोबतीला सूरज उपाध्याय. बारा बॉलमध्ये 14 रन करायचे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर बॉलिंगसाठी योगेश हातामध्ये बॉल दिलाय. साई गुरु कल्याण भिवंडी परिसरात देखील अंडरआर्म ओपन खूप चांगलं खेळतात. 12 बॉलमध्ये 14 रनची गरज आहे. ही ओव्हर जर सेफ आली ना
एक 5-6 रनची जरी ओव्हर आली तरी 6 बॉल 8 6 बॉल 7 देखील या ग्राउंडवर बघायला मजा येईल. या बॉलवर अगदी फक्त ठेवली तिकडे बॅट. परफेक्ट बॅटिंग, दोघांनी पार्टनरशिप काय केली आहे अफलातून. दोन्ही देखील अगदी वडाळ्याचं नाव संपूर्ण अंडरआर्म क्रिकेटमध्ये दोघांनी देखील अगदी चर्चेत राहिले आहेत. प्रज्ञेश शिंदे आज एक अनुभवी खेळाडू आहेत टीममध्ये, चांगली संगमांनी करत असताना नेहमीच वडाळ्याचं देखील एक वेगळंच अंडरआर्म क्रिकेटमध्ये नाव राहिलंय. या बॉलवर देखील चिकी रन करण्याचा प्रयत्न केला गेला. सूरज उपाध्याय आहेत तिकडे, एक रननी मात्र मॅच पुढे घेऊन जाईल. दोघांना आता कळून चुकलंय की मॅच मध्ये आपण आहोत, बट जर ह्या ग्राउंड मध्ये एका दुसरी जरी चुकी केली तरी तुम्हाला ती पुढे त्याचं उत्तर द्यावं लागेल. कारण की बॉल टू बॉलच्या मॅचेस देखील या ग्राउंडवर अगदी जाताना पाहिल्या गेल्यात. कुठली मॅच कधी फिरेल याचा नेम नाहीये. थोडे पुढे स्टेप आउट राहिलेत, फुटवर्क थोडं अगदी अगोदरच थोडे पुढे उभे राहिलेत, त्यामुळे अडचणीमध्ये असेल बॉलर. या बॉलवर देखील मोठा स्ट्रोक खेळले गेलेत, अगदी हवाई फायर आहे, बट मैदान सोडावं लागेल. इथूनही मॅच फिरू शकते. फटका चांगला होता पण या ग्राउंड मध्ये या फटक्याला जागा नाहीये. समोर फक्त 6 आहे, आजूबाजूला आउट आहे. चांगली मॅच रंगेल का, अजूनही इकडून मॅच कालाटणी घेईल का, यावर देखील नजर आहेत. सर्व युट्यूबवर देखील आमचे मित्र मॅचचा आनंद घेतात. सर्वांचं स्वागत आहे माहीमध्ये. सर्व माहीमध्ये आलेत. जाता जाता बाबा फालुदा पण एक टेस्ट करून जातील. 4 दिवस इकडे आलोय तर प्रसिद्ध या परिसरातील माहीम फेस्टिवल देखील एक खूप मोठं फेस्टिवल अगदी नुकतंच पार पडलं. न्यू बॅटर वडाळ्याचे अजून एक युवा खेळाडू आहे ऋतिक. कंजूरमार्ग देखील सुप्रीमो चषकामध्ये देखील खूप चांगली कामगिरी राहिली होती, चर्चेत राहिलाय. ऋतिक आहेत, चांगले बॅटर आहेत, स्टेशन वाईज देखील वडाळ्यालाच बिलॉंग करतात आणि खूप चांगलं क्रिकेट खेळले आहेत. पण आता संयम, तुमच्याकडे एक सिच्युएशन प्रमाणे तुम्ही क्रिकेट खेळलं पाहिजे की टीमला काय गरज आहे आणि कसा परफॉर्मन्स करायचा, खूप महत्वाचं आहे ते. 9 बॉलमध्ये 12 रन्स करायचे आहेत. या बॉलवर चिकी रन खूप महत्वाचं, हे रन खूप महत्वाची आहेत. हा स्ट्रोक मात्र अंडरआर्म क्रिकेटचा ट्रेडमार्क आहे. हा स्ट्रोक ज्याला जमलं त्याला अंडरआर्म क्रिकेट मला असं वाटतं परफेक्ट जमलं, कारण की जो इकडे सिंगल करेल खूप महत्वाचं असणार आहे. 8 बॉलमध्ये 11 धावा करायचे, हे 2 बॉल खूप महत्वाचे आहेत. गोलंदाज योगेशचे जर ह्या 2 बॉलमध्ये एक डॉट एक विकेट वगैरे आलं ना तर 7 बॉल 6 बॉल एक 8-9 देखील बघायला मजा येईल या ग्राउंडवर आणि नेहमीच बघण्यासारखी राहिली आहे. 8 बॉल 11 आहे. या बॉल देखील चिकी रन करण्याचा प्रयत्न केला गेला, गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न करतायत, थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळते. धडपण आहे. गोविंद तिकडे होते आणि गोविंद थोडे डगमगले. गोविंदला माहिती आहे की एका दुसरा बॉल जरी इकडे मागे गेला, थोडे हसतायत, त्यांना माहिती आहे की बॉल मागे गेला की 2 रन होतील. कल्याणला जाईपर्यंत मात्र कानातून ऐकावं लागेल. अंडरआर्म क्रिकेट तेच आहे. 7 बॉल 10 हा खूप महत्वाचा बॉल आहे. सिंगल पण करायचा आहे. दोन्ही टीमला मात्र खूप महत्वाची मॅच असणार आहे. 7 बॉलमध्ये 10 रनची गरज. या बॉलवर देखील चिकी रन करण्याचा प्रयत्न केला गेलाय. जितू तिकडे होते. 6 बॉलमध्ये 9 रन करायच्यात. बघूयात कशा प्रकारे मॅच रंगेल. बिग फाईट का टिकेट टक्कर. गुड बॉलिंग योगेश. योगेशचं मी कौतुक करेल, खूप महत्वाची ओव्हर टाकली आपल्या टीमसाठी आणि मॅच रंगवली आहे. 6 बॉल 9 करायचा आहे, उलटा सुलटा आहे. 6-9 9-6. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर गोविंदच्या हातामध्ये बॉल दिलाय. 6 बॉल 9 आहे. आता डबल कसा करायचा, सिंगल कसा करायचा, 6 बॉल 9 रन कसे करायचे. निमित्त आहे माहीमचा महाराज चषक. सालाबाद प्रमाणे ह्याही वर्षी 14वं वर्ष अभिमानाचं आहे. 14 वर्ष सातत्याने आज क्रिकेट भरवलं आणि 14 वर्षाच्या सर्व मंडळांनी, म्हणजे इकडे गणेशोत्सव देखील खूप थाटामाटात साजरा केला जातात. सर्व 6 बॉल 9. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर गोविंद, स्ट्राईक एंडला ऋतिक आहेत. ऋतिकडे देखील क्षमता आहे. या बॉलवर चुकी झाली आहे. ऋतिकला मात्र अशी बॉलिंग करून चालणार नाहीये. 9+1. या सिच्युएशनला तुम्हाला बॉल मध्ये टाकायचं आहे आणि गोविंदने कुठेतरी चुकी केली आहे. आता 6 बॉलमध्ये 7 रन करायचे आहेत. प्लस करून चालणार नाहीये. गोविंदची चुकी झाली आहे. आता मात्र 6 बॉलमध्ये 7 रन करायचे आहेत. स्ट्राईक एंडला आशिष खेणी आहेत. एक 6 यांच्या बॅटमधून आलाय.
चांगली बॅटिंग केली आहे. बॉलिंगसाठी आपण गोविंद. 6 बॉलमध्ये 7 रन करायचे आहेत. या बॉल देखील चिकी रन करायचा प्रयत्न केला गेला. ऋतिक तिकडे आले, थोडे स्किड झाले, बट सिंगल रन मिळेल. खूप महत्वाची मॅच आहे आणि 5 बॉल 6 रन करायचे आहेत. पाच बॉल 6 धावांची गरज आहे. या बॉलवर नो +1. बत्तीस धावा झाले त्या फलकावरती. 1 विकेट माघारी परतली गेली आहे. अजूनही पाहिलं तर मॅच जिंकण्याकरिता पाच बॉल मध्ये 4 रन करायचे. बॉलिंगसाठी गोविंद, स्ट्राईक आशिष खेणी. एक अफलातून बॅटिंग करतात स्टार्ट टू एंड. आज या ग्राउंडवर खेळले. 36 रन या ग्राउंडवर खूप आहेत. जर विचार केला तर खूप सारे रन होते, बट एक 6 त्याच्या बॅटमधून पाहिला गेला. नंतर बॉलरने चुकी केली. एक्स्ट्रा रन्स पाहिले गेले. योगेश एक चांगली ओव्हर पाहिली गेली. ऋतिकचं देखील चांगलं रन बीट विकेट. अगदी चांगला रन कंप्लीट केला. 3 रन करायचे अजूनही 4 बॉलमध्ये. या बॉलवर चिकी रन. क्या बात आहे. ऋतिक चांगले खेळाडू आहेत आणि स्वतःला सिद्ध करतायत मोठ्या प्लॅटफॉर्मवरती. अगदी 2 रनची गरज आहे. 3 बॉलमध्ये 2 रन करायचे आहेत. पहिलं विकेट विन आहे. त्यानंतर मॅचचा टॉस गृहीत धरला जाईल याची नोंद घ्यायची आहे. एकच विकेट गेली टीम रेम्बो मंगलमूर्ती. आज पहिली मॅच खेळत असताना एक वेगळी छाप सोडली. हा बॉल जर पाहिला तर व्हाईट बॉल आणि स्कोर आपण पाहिलं तिथे इक्वल होतोय. तर मात्र एक मॅच 1 रनची गरज आहे मॅच जिंकण्याकरिता. 3 बॉलमध्ये कुठेतरी एक्स्ट्रा रन्सने मात्र मॅच साई गुरु कल्याण मात्र बॅकफुटला गेली आहे. आणि आशिष किणीला मात्र मैदान सोडावं लागतं रनआउटच्या रूपामध्ये. दोन बॉल मध्ये 1 रन करायचे. तुमचे फिल्डिंग टीमचे 3 विकेट गेलेत, बॅटिंग टीमचे 2 विकेट गेलेत, याची नोंद घ्यायची आहे. न्यू बॅटर रोहित येत आहेत. नॉन स्ट्राईक एंडला रोहित सकट. 2 बॉल 1. काय मॅच रंगतीये. 2 बॉलला जर 2 विकेट आले तर मॅच मध्ये अजूनही चुरस निर्माण होईल. बट पाहूयात आता ऋतिक कुठल्या प्रकारचा स्ट्रोक खेळेल. क्या बात आहे. काय मॅच रंगली आहे. अगदी अफलातून मॅच पाहिली गेली. 1 बॉल 1 पाहिजे, बट 1 बॉल 1 ला स्कोर इक्वल झालाय. आणि जर विकेट काढला तर मॅच कल्याण संघ रेम्बो संघ जरी डॉट जरी गेला तरी रेम्बो संघ ही मॅच जिंकू शकते. आणि जर विकेट काढला तर कल्याण संघ ही मॅच जिंकू शकते. काय मॅच रंगतीये. अफलातून मॅच पाहायला मिळतीये. अगदी सरफुद्दीन देखील तिकडे अगदी मॅच पाहतात की मॅच काय रंगली आहे. अगदी स्लीप पण लावली आहे. चेक केलं गेलं रोहित सकटवर मात्र कुठल्याही प्रकारे इफेक्ट नाहीये. काय मॅच रंगली आहे.
स्लिप लावली आहे, स्लिप पॉइंट आहे, कव्हरला देखील एक फिल्डर लावलाय. एक बॉल एक आहे आणि ही मॅच जिंकली गेली अगदी बट टफ दिली. कल्याण संघ आपलं देखील कौतुक आहे आणि विकेट विनच्या जोरावर मात्र ही मॅच जिंकत असताना टीम रेम्बो मंगलमूर्ती वडाळा. चला